विदर्भ राज्य आंदोलन समिति ने राज्य सरकार के खिलाफ जोरदार आंदोलन करते हुए महाराष्ट्र सरकार द्वारा प्रस्तुत बजट में विदर्भ की उपेक्षा पर आरोप लगाया। आंदोलनकारियों ने नाराजगी जताते हुए नागपुर के वैरायटी चौक पर जोरदार नारेबाजी की और कुछ समय के लिए सड़क जाम करने का भी प्रयास किया। आंदोलनकारियों का कहना था कि सरकार ने विदर्भ के लिए कोई बड़ा प्रकल्प पूरा करने की जिम्मेदारी नहीं ली है। इसके अलावा उन्होंने सरकार द्वारा लाडली बहना योजना के तहत 2100 रुपए देने के वादे को पूरा न करने को लेकर भी नाराजगी जाहिर की। स्मार्ट मीटर लगाने की योजना को लेकर भी विरोध किया गया, जिसमें आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि सरकार बिजली उपभोक्ताओं की सहमति के बिना जबरन स्मार्ट मीटर लगा रही है। साथ ही उच्च सुरक्षा वाहन पंजीकरण प्लेट HSRP को जबरन लागू करने के खिलाफ भी आवाज उठाई गई। इस विरोध प्रदर्शन का नेतृत्व पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण भाऊ केदार ने किया। आंदोलनकारियों ने सरकार के खिलाफ आक्रोश व्यक्त करते हुए जल्द से जल्द इन मुद्दों पर ठोस निर्णय लेने की मांग की। अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने शेकडो आंदोलन केले। आमचं पहिलं म्हणजे हे आहे की आम्ही सर्व सरकार पाहिल्या, आम्ही काँग्रेसची पाहिली, भाजपची पाहिली, सर्व सरकार पाहिल्या आणि सगळ्या सरकारमध्ये आम्हाला विदर्भाला काहीच वाटलं दिलं नाही, म्हणून आम्ही वेगळा विदर्भ राज्य व्हावं ही आमची पहिली मागणी आहे आणि ते त्वरित करावी। या सरकार जी सरकार कर्जबाजारी आहे ते तुम्हाला काय देणार? ते देणार फक्त खोटे आश्वासन। आणि काही आता समजा एखाद्या गावात 2-4 महिलेला जर पैसे दिले असतील, बजेटमध्ये विदर्भाला मागे टाकलेला आहे। सिंचनाचं नाही, नोकरीचं नाही, इंडस्ट्रियल नाही, उलटे मीटर काढून राहिले, म्हणजे खर्चाचं बजेट लावलेलं आहे। प्रीपेड मीटर लावून राहिले, ओरिजिनल मीटर काढून राहिले, महिलांचं बजेट कमी केलं, पहिले जे होतं त्याच्यापेक्षाही कमी केलं आणि चुकून जर यांनी बजेट कोणतं वाढवलं असेल तर ते तुम्ही पहा, या 12 महिन्याच्या आत ते पुन्हा नष्ट होऊन जाते आणि जे बजेट हे प्रॉफिटेबल असते त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि ज्या बजेटमध्ये फेल होतात त्याचा मात्र चूक करत नाही। इन BCN न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।